नमस्कार. माझं टॉपिक आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन अर्थात पंचसृष्टी. ही जी वर्गीकरणाची सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत म्हणा किंवा याचं जे क्लासिफिकेशन केलं आहे त्याचं नाव, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे R.H. विटाकर. त्यांनी 1959मध्ये ही पद्धत शोधून काढली. अर्थात याचा जो कोणत्याही क्लासिफिकेशनचा काहीतरी आधार असतो की ज्याच्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन केलेलं असतं. उदाहरणार्थ हे जे काही 5 सृष्ट्या आहेत त्यांचं क्लासिफिकेशन हे 5 ते 6 मुद्द्यांभोवती आहे. म्हणजे त्यांचं सेल स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजेच पेशीची रचना कशी आहे, ती एकपेशी आहे की बहुपेशी आहे, आदिकेंद्रकी आहे की दृश्य केंद्रकी आहे. परत त्यांचा ऑकरन्स म्हणजे ते कुठे आढळतात, किंवा परत त्याची स्वयंपोषणाची पद्धत काय आहे, त्यांच्या पोषणाची पद्धत काय आहे, म्हणजे स्वयंपोषी आहेत की परपोषी आहेत की परजीवी आहेत. म्हणजे या 5 ते 6 मुद्द्यांभोवतीच हे सगळं क्लासिफिकेशन आहे. देन हा जो पहिला आहे तो आहे सृष्टी मोनेरा. हा ग्रीक भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ होतो सिंगल. मराठीतही याच्याशी मिळता जुळता अर्थ आहे एकेरा. मुख्यतः बॅक्टेरिया याचा याच्यामध्ये समावेश होतो, म्हणजेच एकट्या बॅक्टेरियाचा याच्यामध्ये समावेश होतो, म्हणून कदाचित नाव पडलं असेल मोनेरा, म्हणजेच मराठीमध्ये एकेरा. याची वैशिष्ट्य म्हणजे हा एकपेशी आहे, तो प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी आहे. याचा अर्थ काय, तर यांच्यातला जो न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतो तो पूर्ण विकसित नसतो. म्हणजे केंद्रक असेल तर त्याचं आवरण नसेल, किंवा जी काही महत्त्वाची पेशीअंगके असतात ती ॲब्सेंट असतील, आणि जर असतील तर त्यांच्याभोवती आवरण नाही असं. एक्झाम्पल, जी इमेज दिसते ही एक टिपिकल बॅक्टेरियल सेल आहे. हे जे दिसते DNA म्हणजे हे जे न्यूक्लिअर मटेरियल आहे, केंद्रकीय मटेरियल, त्याच्याभोवती आवरण नाही आहे, म्हणजेच न्यूक्लियस हा अविकसित असतो आदिकेंद्रकीमध्ये. ओके. देन पुढचा मुद्दा, जे मोनेरा वर्गातले आहेत ते कॉस्मोपॉलिटियन आहेत. तर कॉस्मोपॉलिटियन म्हणजे सगळीकडे आढळतात असे. कुठेही आढळू शकतात, म्हणजे डेझर्ट एरियामध्ये आढळू शकतात, हॉट टेम्परेचरच्या भागामध्ये आढळू शकतात, खोल समुद्रामध्ये आढळू शकतात. यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की एक काय म्हणतात हँडफुल ऑफ सॉइल्स जरी आपण घेतली तरी हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया आढळतील, म्हणजे सगळीकडे आढळतात हे थोडक्यात. पुढचा मुद्दा पोषणाचा. ते स्वयंपोषी पण आहेत आणि परपोषी पण आहेत. स्वयंपोषी आणि परपोषी तसेच परजीवी पण आहेत आणि मृतोजीवी पण आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारचं पोषण ते करतात. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याच्यामध्ये परत 2 टाईप आहेत, फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप आणि किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप. फोटोसिंथेटिक माहितीच आहे, सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून अन्न बनवतात. त्याचं एक्झाम्पल आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी. तसेच किमोसिंथेटिक आहेत, हे मात्र रासायनिक पद्धतीने स्वतःची ऊर्जा मिळवतात. म्हणजे काय, तर जे काही इनऑर्गॅनिक सबस्ट्रॅक्ट किंवा मॉलिक्युल्स असतात त्यांचं ते ऑक्सिडेशन घडवून आणतात आणि त्यातून मिळणाऱ्या एनर्जीचा वापर करून स्वतःचं ATP प्रोडक्शन करतात. आता इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे मराठीमध्ये असेंद्रिय पदार्थ म्हटलं जातं. बाय डेफिनेशन सांगायचं तर अशी संयुग ज्यांच्यामध्ये कार्बन नसतो त्याला म्हणतात इनऑर्गॅनिक. ओके. मग या बाबतीत प्रश्नही मागच्याच वर्षी MPSC प्रिलिममध्ये येऊन गेला होता. आता या दोघांमध्ये कॉमन मुद्दा म्हणजे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आणि किमोसिंथेटिक बॅक्टेरिया दोघंही स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. पण फोटोसिंथेटिक सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून करतात आणि किमोसिंथेटिक रासायनिक पद्धतीने करतात, ऑक्सिडेशनच्या सहाय्याने. देन पुढचा सिम्बायोटिक रिलेशनशिप. सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे काय, सहजीवी पद्धतीने राहतात. असे काही बॅक्टेरिया आहेत जसे रायझोबियम, ते लेग्युमिनसचे प्लांट असतं, त्याला मराठीमध्ये शेंगावर्गीय पिकं म्हणतात, त्यांच्या मुळाशी राहतात. जे काही प्लांट्स आहेत ते त्यांना अन्न प्रोव्हाइड करतात. आणि हे जे रायझोबियम आहे
ते नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. म्हणजेच वातावरणातला नायट्रोजन हे त्यांना अवेलेबल फॉर्ममध्ये मिळवून देतात. याला म्हणतात सिम्बायोटिक रिलेशनशिप. त्याच्यामध्ये दोघंही एकमेकांची मदत करतात थोडक्यात. देन पुढचा मुद्दा आहे शेपचा. बॅक्टेरिया हे मुख्यतः 4 शेपमध्ये आढळतात. पहिला जे इमेजमध्ये दिसतं की राऊंडेड शेप, नंतर हा रॉड शेप, परत स्पायरल म्हणजे सर्पिलाकृती, हे कॉमा शेप, असे मुख्यतः 4 शेपमध्ये आढळतो. परत असे बॅक्टेरिया आहेत काही जे सॉल्टी एरियामध्ये आढळतात. त्याला म्हटलं जातं हॅलिफेल्स. याचा ग्रीक शब्द आहे हा, याचा अर्थ होतो सॉल्ट लवर. मग या शब्दावरूनही लक्षात ठेवू शकता तुम्ही हॅलिफेल्स. परत असे काही बॅक्टेरिया आहेत त्याला म्हणतात मिथॅनोजिन्स, की जे रिस्पॉन्सिबल असतात मिथेनच्या प्रोडक्शनसाठी. आता मिथॅनोमधल्या मिथेन किंवा मेथॅनो या शब्दांवरून तुम्ही मिथेन हा अर्थ लक्षात ठेवू शकता. परत हे प्रेझेंट असतात रिम्युनंट ॲनिमल्स, म्हणजे जे रवंथ करणारे प्राणी असतात, रवंथ करणारे काऊ, बफेलोज, यांच्या गट्समध्ये ते आढळतात. गट्स हा काय म्हणतात त्याला, गट्स हा पचन संस्थेशी संबंधित आहे पोर्शन. नॉर्मली ते स्टमकशी संबंधित येतो. आता याचा डिटेलमध्ये पोषण या टॉपिकमध्ये अभ्यास होईल. लक्षात ठेवायची गोष्ट एकच की हे मेथॅनोजेन्स असतात ते मेथॉनच्या प्रोडक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतात आणि ते रुमिनेंट म्हणजे रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळतात. परत बॅक्टेरियाचं जे रिप्रोडक्शन होतं ते फिशन या पद्धतीनं होतं. परत हे डिटेलमध्ये रिप्रोडक्शनमध्ये त्याचा समावेश होतो. मग थोडक्यात सांगायचं तर फिशन म्हणजे स्प्लिट इंटू 2, म्हणजे एक जनक पेशी असते त्याचं डिवायडेशन होऊन 2 पेशी तयार होतात. जसं बायनरी फिशन अमिबामध्येही आढळतंय. परत मायकोप्लाझ्मा, आता हे एक अपवाद आहे. मोनेरामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्यांना सेल वॉल असते, पण हा जो मायकोप्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये सेल वॉल नसते, लॅक ऑफ सेल वॉल, आणि ही स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे, सगळ्यात लहान पेशी आहे. जसं शहामृगाचं अंड ही सगळ्यात मोठी पेशी आहे, तसं मायकोप्लाझ्मा ही सगळ्यात लहान पेशी आहे. पुढची सृष्टी आहे प्रोटिस्टा. आता हे पण युनिसेल्युलर आहेत, ते दृश्य केंद्रकी आहेत आणि पाण्यात राहणारे आहेत. ओके, दृश्य केंद्रकी म्हणजे काय, ज्यांचा केंद्रक पूर्ण विकसित असतो, ठळक म्हणजे पूर्ण विकसित असतो. त्याच्याभोवती आवरण असतं. तसंच जे आवश्यक अशी पेशी अंगकं असतात ती सगळी प्रेझेंट असतात. त्यांच्या भोवती आवरण असतं, त्याला म्हणतात पिओकॉर्टेक. आता हे लक्षात असं ठेवू शकता की दृश्य केंद्रकीमध्ये, दृश्य याचा अर्थ आपण साध्या भाषेत काय, दृश्य म्हणजे दिसतंय, म्हणजे ठळक दिसणे. त्यांचा केंद्रक ठळक दिसतोय म्हणजेच त्यांचा केंद्रक पूर्ण विकसित आहे. अर्थात हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी. देन यांची स्वयंपोषण पद्धती ही स्वयंपोषी पण असतात, परपोषी पण असतात. यांचे रिप्रोडक्शन लैंगिक पण असतं आणि अलैंगिक पण असतं. इन डिटेल त्या टॉपिकमध्ये येईल. परत महत्त्वाचा मुद्दा, प्रचालनासाठी ते सिलिया आणि फ्लॅजेला यांचा वापर करतात. सिलिया मराठीमध्ये रोमके आणि फ्लॅजेला म्हणजे कक्षाभिका. मराठीतला शब्द अवघड आहे, कक्षाभिका. देन हे जो दिसतोय तुम्हाला पॅरामेशियम, त्याच्या सरफेसवरती या सेलच्या जे केसांसारखे स्ट्रक्चर दिसते त्याला म्हणतात सिलिया म्हणजे रोमके, आणि हा जो युग्लिना आहे हे जे स्ट्रक्चर दिसतं याला म्हणतात फ्लॅजेला म्हणजेच कक्षाभिका, आणि हे विपलाईक असतं म्हणजे चापकासारखं दिसतं स्ट्रक्चर. व या दोघांचं काम एकच, प्रचालन म्हणजे मुवमेंटसाठी मदत करणं. दोघांमध्ये डिफरन्स, हे केसांसारखे असतात आणि म्हणजेच काय म्हणतात त्याला, लेंथमध्ये कमी असते यांची लेंथ, आणि जर पेशंटमध्ये ज्या उपलब्ध असतात त्या संख्येने जास्तच उपलब्ध असतात, म्हणजे पर सेल त्यांची क्वांटिटी जास्तच असते. आणि हे जे युग्लिना आहे तो विपलाईक म्हणजे चापकासारखं हे स्ट्रक्चर दिसते, आणि हा पर सेल कमी असतो म्हणजे संख्येमध्ये कमीच असतो उपलब्ध पेशीमध्ये. देन हा जो प्रोटोझिया वर्ग आहे ऑर्गॅनिझमचा तो सगळा प्रोटिस्टामध्ये येतो. त्याच्यामध्ये अमिबा आहे, पॅरामेशियम आहे आणि प्लाझ्मोडियम आहे. आता हा प्लाझ्मोडियम हा मलेरियल पॅरासाइट आहे, म्हणजे आता हे डिटेलमध्ये त्या रोगाच्या चॅप्टरमध्ये होईल. लक्षात ठेवायचं मलेरियल पॅरासाइट आहे, मलेरिया कॉझिंग. परत डायटम्स,
डायटम्स, ते मराठी प्रतिशब्द काही मला भेटला नाही डायटम्स काय असतात, पण हे ॲक्वेटिक असतात, म्हणजे मराईन आणि गोड्या पाण्यातही राहू शकतात. यांच्या भोवती सेल वॉल असते आणि ती सोप बॉक्ससारखी असते. तशी इनर आणि आउटर भाग हा एकमेकांमध्ये घट्ट रुतलेला असतो. एक मिनिट. हां, आणि सेल वॉल ही सिलिकाने बनलेली असते. त्यांच्यामध्ये सिलिका असतो आणि सिलिका माहिती आपल्याला एक मजबूती प्रदान करतो. इनडिस्ट्रक्टेबल असतात ते, नष्ट न होण्याजोगे. पण डायटम्स हे फोटोसिंथेटिक स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर समुद्रातल्या त्यांना चीफ प्रोड्युसर असं म्हटलं जातं, म्हणजे मुख्य उत्पादक. जसं पृथ्वीवरती वनस्पतींना मुख्य उत्पादक म्हटलं जातं, तसंच समुद्रामधले मुख्य उत्पादक डायटम्सचं म्हटलं जातं. परत युग्लिना, आता हाही ॲक्वेटिकच आहे आणि त्यातल्या त्यात हा स्टॅग्नंट वॉटर म्हणजे अस्वच्छ पाण्यामध्ये आढळतो. जसं हे स्ट्रक्चर दिसतं युग्निला. इथे व्हीप लाईक स्ट्रक्चर म्हणजे हे कक्षाभिका आहेत, त्याचा वापर करून ते मुवमेंटसाठी त्यांना मदत होते. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे फोटोसिंथेटिक आणि हेटेरोट्रॉप्स दोन्ही प्रकाराचं पोषण होतं. ते स्वतःचं अन्न ज्यावेळेस सूर्याची ऊर्जा उपलब्ध असते त्यावेळेस ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण ज्यावेळेस सूर्याची ऊर्जा उपलब्ध नसते तेव्हा ते परजीवी किंवा काय म्हणतात त्याला हेटेरोट्रॉपिक होतात. ॲज अ भक्षक म्हणून तेव्हा ते काम करतात. हे जर लक्षात राहत नसतील कॅरेक्टरिस्टिक्स, तर यापैकी ज्या ऑर्गॅनिझम्सचं कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला लक्षात राहू शकतं, म्हणजे अमिबा किंवा पॅरामेशियम किंवा कुठलाही, त्याचं कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचं आणि त्या अनुषंगानं मग आपोआप प्रोटिस्टाचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म लक्षात राहतील. किंगडम फंजाय म्हणजे कवके. कवके ही बहुपेशी आहेत. त्याला अपवाद एक हा की ईस्ट हा एक पेशी आहे, ज्याला आपण मराठीमध्ये किण्व म्हणतो. तर ते पण दृश्यकेंद्रकी आहेत, त्याचा अर्थ आधीच सांगितला आहे. सेल वॉल असते यांच्या भोवती आणि ती कायटिनने बनलेली असते. कायटिन एक प्रकारची शुगर आहे. परत त्यांचं जे न्यूट्रिशनाची पद्धत आहे ती सॅप्रोट्रॉफिक आहे, म्हणजे ते कुजलेले कार्बनी पदार्थ किंवा त्यांच्यावरती म्हणजे मृतोपजीवी असतात थोडक्यात. ते जेव्हा त्यांच्या सरफेसवरती किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ते आपला एक पाचक रस त्यांच्या भोवती सिक्रेट करतात आणि त्याला एका द्रावणीय स्वरूपामध्ये कन्वर्ट करतात, सोल्युशन फॉर्ममध्ये, आणि मग त्यातून न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करतात. अशी एक विचित्र पद्धत आहे यांची पोषणाची, मृतोपजीवी. परत कॉस्मोपॉलिटन म्हणजे माहिती आहे की हे सगळीकडे आढळतात. नॉर्मली ते हवेमध्ये एका स्पोरच्या स्वरूपामध्ये असतात आणि जेव्हा त्यांना एखादा ओलसर पृष्ठभाग मिळतो किंवा आर्द्र हवामान मिळतं तेव्हा ते ग्रो होतात, तेव्हा त्यांची वाढ होते. त्यांचं प्रजनन दोन्ही सेक्स्युअल आणि असेक्स्युअल पद्धतीनं होतं. अर्थात इन डिटेल पाहिजे असेल तर रिप्रोडक्शनच्या टॉपिकमध्ये कव्हर केले जाईल. पण सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये हे राहतात, जे सहजीवी पद्धतीने राहतात. जसं थोडक्यात सांगायचं, सहजीवी पद्धतीमध्ये जे दोन ऑर्गॅनिझम राहतात ते दोघंही एकमेकांना मदत करतात. म्हणजे आता हे जे लायकिन आहे ते अलगाय म्हणजे शैवाल आणि कवके या दोघांची सहजीवी पद्धत आहे. त्याच्यामध्ये हे जे अलगाय आहे ते फूड प्रोव्हाइड करतं, कारण ते फोटोसिंथेटिक असतात, आणि हा जो कवके आहे तो त्या बदल्यात त्याला शेल्टर, निवारा आणि न्यूट्रिएंट मिळवून देतो. परत हा जो पुढचा आहे मायकोर्झिया, यांचं सिम्बियोटिक रिलेशनमध्ये एक असते प्लांट, आणि त्या प्लांटच्या रूट्सवरती हे राहतात फंजाय, कवके. मग प्लांट काय करतं, प्लांट त्यांना अन्न प्रोव्हाइड करतं आणि ते त्या बदल्यात ते त्या प्लांटला न्यूट्रिएंट आणि वॉटर उपलब्ध करून देतात. म्हणजेच सहजीवी पद्धतीने राहतात, एकमेकांना मदत करतात. परत हे काही एक्झाम्पल आहेत. ईस्ट हा माहिती आहे एक पेशीय की जो किण्वन प्रक्रियेमध्ये भूमिका बजावतो. परत मशरूम, इथे दिसते मशरूम, भूचित्र. परत पेनिसिलियम हा अँटीबायोटिक्सच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा असतो. हे जे एक्झाम्पल आहेत यांची पूर्ण माहिती ही मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामध्ये डिटेलमध्ये मिळेल, कारण तिथे अँटीबायोटिक्स निर्मिती कशी होते पेनिसिलियमद्वारे ते डिटेलमध्ये येईल. परत ईस्टद्वारे किण्वन प्रक्रिया काय असते हे त्या टॉपिकमध्ये कव्हर होईल. हां, आणि आता
जो प्लांट आणि ॲनिमल्स ह्या दोन सृष्टी आहेत त्याही त्या डिटेलमध्ये वेगळ्या टॉपिकमध्ये कव्हर होतील. थँक्यू.